विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. शिक्षक अभिव्यक्ती व बुद्धिमत्ता हा जो आपला बीएड सीईटीचा अभ्यासक्रमाचा भाग आहे त्या संदर्भातील आपण प्रश्नावली रॅपिड फायर पाहत आहोत. विद्यार्थी मित्रों, रॅपिड फायर प्रश्नावलीचा हा भाग 14वा आहे. यापूर्वी आपण भाग 13 रिलीज केलेले आहेत. तर ते भाग तुम्ही पाहिले नसतील तर कृपया शिक्षक अभिव्यक्ती व बुद्धिमत्ता या विभागासाठी अत्यंत उपयुक्त असणारे प्रश्न तसेच मार्गदर्शक तत्त्वे आणि भाग आपण त्यात सांगितलेले आहेत ते तुम्ही अवश्य पाहावे. तसेच अजूनही आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पाहूया आपला आजचा भाग 14. पहिला प्रश्न, हे सॉफ्टवेअर जे इंटरनेट सर्फ करण्याची परवानगी देते, म्हणजेच इंटरनेट सर्फ करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर परवानगी देते? ऑप्शन ए सर्च इंजिन, बी इंटरनेट सेवाचा प्रदाता, ऑप्शन सी मल्टीमीडिया अनुप्रयोग, डी ब्राउझर. तर विद्यार्थी मित्रों, आपण सर्फिंग ही ब्राउझरमध्ये करत असतो म्हणजे ऑप्शन डी हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, विभिन्न मानवी जातीमधील दिसून आला गेलेला भेदभाव हा डॅश डॅशचा परिणाम स्वरूप आहे. ऑप्शन ए अनुवांशिकतेचा, बी पर्यावरणाचा, सी दोन्ही, डी वरीलपैकी कोणतेही नाही. तर विद्यार्थी मित्रों, अनुवांशिकता व पर्यावरण हे जे दोन घटक आहेत ते मानवी स्वभावावर तसेच मानवीच्या जातीमधील जे भेदभाव आहेत त्यावरती परिणाम करणारे घटक आहेत, म्हणजेच ऑप्शन सी हे दोन्ही आपलं काय आहे? उत्तर होय. पुढचा प्रश्न, यापैकी कोणती आकृती कबूतर, पक्षी आणि कुत्रा यांच्या दरम्यानचे नाते सर्वोत्तम दर्शवते? विद्यार्थी मित्रों, कबूतर व पक्षी ह्या दोन्ही बाबी काय आहेत? पक्षीच आहेत, हे आपण लक्षात घ्या. त्यानंतर कुत्रा हा भिन्न आहे, म्हणजे आपलं जे उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रों, दोन सारख्या बाबी आणि एक भिन्न असं आपलं उत्तर असणार आहे. ते म्हणजेच दोन सारख्या बाबी म्हणजेच पक्षी आणि कबूतर दर्शवण्यासाठी आपल्याला एकात एक वर्तुळ दर्शवणं गरजेचं आहे. त्याचा तो सहसंबंध आहे. म्हणजे सर्व बाहेरच्या वर्तुळाचा अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रों? मोठं वर्तुळ म्हणजे सर्व पक्षी, म्हणजे यात सर्व पक्ष्यांचा समावेश होईल. मग कबूतर असेल, चिमणी असेल, कावळा असेल, गरुड असेल किंवा कुठलाही पक्षी, त्या सर्व पक्ष्यांचा यात समावेश असेल. आणि त्यानंतर दुसरा कोणता पक्षी? तर कबूतर, म्हणजे सेंटरमध्ये कबूतर असेल. तर ही बाब आपण लक्षात घ्यावी. कुत्रा हा सस्तन प्राणी आहे, तो पक्षी वर्गात येत नाही, म्हणून आपल्याला तो सेपरेट दाखवावा लागेल. तर असं लक्षात घ्या. आणि आपण जो इथला भाग ऑप्शन बी जो आहे विद्यार्थी मित्रों, म्हणजे आपण 3 वर्तुळ वेगवेगळे दाखवले असते तर ह्याचा अर्थ काय झाला असता? 3 वेगवेगळे वर्ग आहेत, म्हणजे एक पक्ष्याचा वर्ग असेल, त्यानंतर प्राण्यांच्या वर्गामध्ये कुत्रा येतो, तर तिसऱ्या वर्गात इथं कुणीच येणार नाही, म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपण एक मोठं वर्तुळ काढलं आणि 2 छोटे वर्तुळ जर काढले आणि मोठ्या वर्तुळाचा अर्थ जर काय असेल? पक्षी असेल आणि छोटं वर्तुळ यातलं पहिलं जे आहे मग त्याचा अर्थ कबूतर होईल, तर कुत्र्यासाठी जागा राहणार नाही, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे त्याचा सहसंबंध दर्शवायचा असेल तर एक सर्व पक्षी, त्यानंतर दुसरं त्यात असणारा कबूतर पक्षी आणि दुसरा वेगळा प्राणी म्हणजेच कुत्रा. तर ऑप्शन ए आपलं उत्तर होय. आणि विद्यार्थी मित्रों, जर प्रश्न असा असता पक्षी म्हणजे सर्व पक्षी, त्यामध्ये नंतर कावळा आणि कबूतर, तर ते संबंध आपल्याला ऑप्शन 4 प्रमाणे दाखवता आला असता, हे आपण लक्षात घ्यावे. म्हणजे उत्तर काय आहे हे माहीत होण्यापेक्षा उत्तर कसे आले हे माहीत होणं आपल्याला फार गरजेचं आहे. त्यामुळे कुठलाही प्रश्न जर बदलला तर त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच येईल. तर विद्यार्थी मित्रों, हा संबंध दाखवण्यासाठी आपण ऑप्शन ए म्हणजेच वर्तुळात वर्तुळ आणि एक साईडला वर्तुळ किंवा विलिप्त वर्तुळ हे आपल्याला काढावं लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, गहाळ संज्ञा शोधा. पाहता क्षणी तुम्हाला हा भूमितीचा म्हणजे गणितीय प्रश्न वाटेल, परंतु विद्यार्थी मित्रों हा गणितीय प्रश्न नाही, तर हा अल्फाबेट सिरीजवर आधारित प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रों, पहिलं जे त्यात संबंध आहे बी आणि एन 214 आणि पुढचा जो दिलेला संबंधाने आय पुढे डॅश दिलेला आहे, डॅश म्हणजेच क्वेश्चन मार्क दिलेला आहे, प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे, तर तिथं कोणतं अक्षर येईल हे आपल्याला शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रों, अल्फाबेट सिरीज तसेच आपण नंबर सिरीज ह्या दोन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्यावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर कृपया पाहून घ्या. तर अक्षरमालेचा हा प्रश्न आहे. ऑप्शन ए त्याचं उत्तर आर असेल, ऑप्शन बी त्याचं उत्तर टी असेल, ऑप्शन सी त्याचं उत्तर एफ असेल, डी त्याचं उत्तर ओ असेल. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन ए आर हे अक्षर तिथं येईल, म्हणजेच ए आपलं उत्तर होय. त्यानंतर सूचना, खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधून नातेसंबंध असणारी आकृती शोधून काढा. तर विद्यार्थी मित्रों, आपल्याला त्यांनी आकृत्यांची सिरीज दिली आहे, श्रेणी दिली. पहिली आकृती त्यात काय बदल झाला तो आधी पाहायचा, त्यानंतर दुसरी आकृती ती कशी बदलली, त्यानंतर येणारी तिसरी पुढची आकृती म्हणजे चौथी आकृती ती कशी असेल हे आपल्याला शोधायचं. म्हणजे पहिल्या 2 आकृतीला पहिली आणि दुसरा ह्यांचा संबंध, दुसरी आणि तिसरी यांचा संबंध आणि तिसऱ्या आकृतीवरून आपल्याला चौथ्या आकृतीचा अनुमान काढावा लागतो, ती म्हणजे कशी आहे. तर विद्यार्थी मित्रों,
आकृत्याचं आपण निरीक्षण केलं असता, म्हणजे पहिल्या 3 आकृत्यांचे निरीक्षण केले असता आपलं जे येणारं उत्तर आहे ते असेल ऑप्शन डी. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन डी हे कोणत्या पर्यायाला आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. एसाठी आकृती ए, बीसाठी बी, सीसाठी सी आणि डीसाठी ऑप्शन डीसाठी आकृती पण डीच आहे. तर डी हे आपलं उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्यायी आकृतीचा प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे. तर विद्यार्थी मित्रो ही आपली प्रश्न आकृती आहे, ज्याला आपण कळीची आकृती किंवा की डायग्राम असं म्हणतो. तर ती आकृती यात कुठे लपलेली आहे, कोणत्या कोणत्या आकृतीत ते आपल्याला दिसते ते आपल्याला शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो आपण आकृतीचे निरीक्षण केले असता ती आकृती आपल्याला ऑप्शन सी मध्ये अंतर्भूत असल्याचे दिसते. तर ऑप्शन सी आपलं उत्तर आहे, जे की सी या पर्यायाला आहे. तर आकृती सी म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर होय. पुढचं GP 3, 6, 12, 24 तर 8वा पद डॅश डॅश आहे. तर विद्यार्थी मित्र या सिरीजमध्ये 8वं पद काय असेल हे आपल्याला शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्र तुम्ही इथं पाहू शकता 3 आणि 6 यातील संबंध म्हणजे दुप्पट, त्यानंतर 6चे दुप्पट 12 झाले, 12चे दुप्पट 24 झाले, 24च्या दुप्पट 48 होतील, 48चे दुप्पट 96 होतील. तसंच आपल्याला पुढे जाऊन विद्यार्थी मित्र त्याचं काय करावं लागेल, 8वा त्याचा क्रमांक येईपर्यंत आपल्याला त्याला पुढं दुप्पट करत जावं लागेल आणि 8व्या क्रमांकाला विद्यार्थी मित्र जी संख्या येईल ती म्हणजेच काय असेल तर ऑप्शन ए असेल, ती म्हणजे 384. तर 384 हे आपलं उत्तर होय. पुढचा प्रश्न, खाली दिलेलं विधान ए आणि कारण आरसाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विधान ए, आपत्कालीन हवामान बदलाचा अंदाज देण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो. कारण म्हणजेच रिझन आर, बॅरोमीटर हवाई दाब देऊ शकते. तर विद्यार्थी मित्र बॅरोमीटर नावामध्येच आहे, बॅरो म्हणजेच काय तर दाब, फोर्स. तर विद्यार्थी मित्र ते दाब आपल्याला दाखवण्याचं काम करतं, हवामानाचा दाब किंवा ज्याला आपण बॅरोमीटर जे त्याला मोजण्याचं काय आहे युनिट आहे, युनिट तसं ॲपॅरेटस आहे, तर ते त्याचं काम करतं. तर बॅरोमीटरचे हवाई दाब मोजते म्हणून ते त्याचं कारण दिलेले. तर आपल्याला याचा सहसंबंध लावून जे आपले पर्याय आहेत त्यापैकी आपलं उत्तर कोणतं आहे असा हा प्रश्न होय. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन ए दोन्ही ए आणि आर सत्य आहेत. त्यानंतर आर एचा योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र ऑप्शन बी दोन्ही ए आणि आर खरे आहेत परंतु आर एचे योग्य स्पष्टीकरण नाही. ऑप्शन सी ए सत्य आहे परंतु आर खोटे आहे. डी ए खोटे आहे परंतु आर सत्य आहे. तर विद्यार्थी मित्र आपत्कालीन हवामानाचा अंदाज देण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो. तर विद्यार्थी मित्र यामध्ये दोन्ही म्हणजेच ए आणि आर सत्य आहेत आणि आर हे एचे काय आहे स्पष्टीकरण आहे. कारण हवामानाचा अंदाज घेण्यासाठी किंवा दाब पाहण्यासाठी आपण बॅरोमीटर वापरतो. तर ऑप्शन ए आपलं उत्तर होय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र तो म्हणजेच एका भिंतीची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 60 सेंटीमीटर आणि 40 सेंटीमीटर आहे तर भिंतीच्या लांबी रुंदीचे गुणोत्तर शोधा. ऑप्शन ए 13:12, ऑप्शन बी 4:3, ऑप्शन सी 3:2, ऑप्शन डी 3:1. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन सी 3:2 हे आपलं उत्तर होय. विद्यार्थी मित्र 3:2 हे कसं आलं तर 60 आणि 40 तर ह्या दोघांना कॉमन एक संख्या आहे जिने भाग जाऊ शकतो ती म्हणजेच 20. तर 20 त्रिक 60 आणि त्यानंतर 20 दोन्ही 40 म्हणजे इथं 3 आलं आणि इथं 2 आणि त्यांचं गुणोत्तर मग काय झालं 3:2. त्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन सी 3:2 हे होय. पुढचा प्रश्न केलिडोस्कोप. तर विद्यार्थी मित्र आपल्याला एक शब्द दिलेला आहे इथं केलिडोस्कोप जो तुम्ही सहज वाचू शकता. केलिडोस्कोपपासून खालीलपैकी कोणते शब्द तयार होऊ शकत नाहीत. खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही हे आपल्याला शोधायचं आहे. ऑप्शन ए स्केल, बी पॅडलॉक, ऑप्शन सी पॅकेट, डी डिझेल. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन सी पॅकेट हे आपलं उत्तर होय. तर विद्यार्थी मित्र पॅकेट जो हा शब्द आहे तर त्यातील आपल्याला अक्षर टी जे आहे विद्यार्थी मित्र तर केलिडोस्कोप या शब्दामध्ये ऑप्शन टी कुठेही नाही हे आपण सर्वप्रथम लक्षात घ्यावे. म्हणजे शब्दामध्ये नसलेलं अक्षर त्यापासून तसाच शब्द जर तयार झाला तर तो त्यापासून तयार झालेला नसेलच हे आपण लक्षात घ्यावे. तर अशा प्रकारचे गणित अशा प्रकारचे जे अक्षरमालेवर आधारित प्रश्न आपल्याला येतात ते आपल्याला सोडवता आले पाहिजे. पुढचा प्रश्न 20 ही संख्या 80च्या किती टक्के आहे.
तर विद्यार्थी मित्र त्याचा आपल्याला टक्केवारी काढायची. 20 ही संख्येच्या 80च्या किती प्रमाणात आहे, किती टक्क्यामध्ये आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ऑप्शन ए. ऑप्शन ए 43%, बी 27%, ऑप्शन सी 28%, डी 25%. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन डी 25% हे त्याचं उत्तर होय. पुढचा सूचना दिलेल्या 4पैकी वेगळी म्हणजेच असंबद्ध असणारी आकृती शोधून काढा. तर विद्यार्थी मित्र 4ही आकृत्या आपल्याला पाहाव्या लागतील. पहिल्या आकृतीमध्ये वर्तुळ आहे, त्यामधून एक आडवी रेषा आहे. त्यानंतर दुसऱ्या आकृतीत 2 त्रिकोण आहेत. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये म्हणजे सी मध्ये आपल्याला 2 आयत जे एकाला एक जोडलेले आहेत ते पाहायला मिळत आहेत. त्यानंतर शेवटच्या आकृतीमध्ये म्हणजे डी मध्ये 2 त्रिकोण एकमेकाला पाठमोरे जोडलेले आहेत. तर विद्यार्थी मित्र ह्यामध्ये आपल्याला 4ही आकृतीचे निरीक्षण केले असता आकृती जी ए आहे ती वर्तुळाने बनलेली आहेत आणि बाकीचे हे तिन्ही कोणांनी बनलेले आहेत. पण त्रिकोण असो किंवा आयत असो जो एक प्रकारचा चौकोन असतो. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन ए आपलं उत्तर आहे, जे की ए ऑप्शनला ए आकृती काय आहे मॅच आहे, म्हणून ऑप्शन ए आपलं उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, जर कोण हा त्याच्या पूरक कोणाच्या 4 पंचमांश असेल तर त्या कोणाचे माप काढा. तर विद्यार्थी मित्र दिलेला पूरक कोण जर हा कोणाच्या 4 पंचमांश असेल तर त्याचं माप जे आहे ते ऑप्शन ए 70 असेल, ऑप्शन बी 80 डिग्री असेल, सी 90 डिग्री असेल, डी 85 डिग्री असेल. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन बी 80 डिग्री ते माप आपल्याला असायला पाहिजे. त्यानंतर रांगेत अनिमा उजवीकडून 12व्या आणि डावीकडून 4थ्या स्थानावर उपलब्ध आहे किंवा स्थानावर आहे. तर या रांगेत 30 मुली होण्यासाठी किती मुलींचा समावेश करावा लागेल. तर विद्यार्थी मित्र ही रांग आपल्याला 30ची बनवायची आहे. तर ही रांग अगोदर आहे कितीची ते आपल्याला पाहणं क्रम पाहत आहे. तर ते पाहिल्यानंतर ही अगोदर उजवीकडून किती 12व्या स्थानावर आहे आणि डावीकडून 4थ्या स्थानावर. तर विद्यार्थी मित्र 12 आणि 14 म्हणजेच काय झाले ते 12 आणि 14 यातलं जे अंतर आहे ते म्हणजे 2चं आणि ती 14व्या स्थानावर आहे. म्हणजेच आपल्याला काय ती अजून आपल्याला 15 मुलं त्यात ॲड केले तर आपली एकूण जी संख्या आहे आपल्या संख्या किती करायची आहे 30 करायची आहे. तर आपली उत्तर जे असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच 15 मुले आपल्याला अजून ॲड कराव्या लागतील. पुढचा प्रश्न, खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी काय असायला हवे यायला हवे. ऑप्शन ए अगोदर प्रश्न पाहिल्यानंतर 8/1/6 अधिक 4/1/6 वजा 2/1/6 बरोबर किती. तर विद्यार्थी मित्र प्रश्न चिन्ह जे आहे त्या जागेवर येणारी संख्या म्हणजे त्याचं उत्तर किती अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्र सॉल्व केल्यानंतर उत्तर आपल्याला ऑप्शन सी 61.6 61/6 पाहायला मिळते, म्हणजे ऑप्शन सी हे आपलं उत्तर होय. पुढचं, खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. तर विद्यार्थी मित्र हे त्रिकोण मोजण्याची एक पद्धती आहे, ती म्हणजेच आपल्याला ह्या त्रिकोणाला नंबरिंग करावं लागते आणि त्याची बेरीज करावी लागते. हा पहिला त्रिकोण, त्यानंतर हा दुसरा त्रिकोण म्हणजे त्याला आपल्याला अधिक करायचा आहे, त्यानंतर हा तिसरा त्रिकोण विद्यार्थी मित्र त्याला परत आपल्याला अधिक करायचा आहे आणि हा चौथा त्रिकोण त्यालाही आपल्याला काय करायचं आहे अधिक करायचा आहे. तर विद्यार्थी मित्र 1 + 2 + 3 म्हणजे 7 + 4 3 आणि 3 6 सॉरी. तर विद्यार्थी मित्र 1 आणि 2 3 आणि हे 3 6 + 4 ते झाले 10, म्हणजे 10 त्रिकोणाची ही काय आहे संख्या आहे किंवा यात 10 त्रिकोण दडलेले आहेत. ऑप्शन ए 5, बी 12, सी 19, डी 10. विद्यार्थी मित्र ऑप्शन डी हे आपलं उत्तर होय. पुढचा प्रश्न, सूचना, प्रत्येक प्रश्नात 2 विधाने आहेत ज्यांच्या नंतर 2 निष्कर्ष आहेत ज्यांना 1 आणि 2 असे अंकित केले आहे, म्हणजे क्रमांक दिले आहेत. सर्वसामान्यपणे ज्ञात असलेल्या तथ्यांशी विसंगती असली तरी हे सत्य असल्याचे तात्पुरते मानून सामान्यतः ज्ञान असलेल्या तथ्याकडे दुर्लक्ष करून दिलेल्या निष्कर्षापैकी कोणती तर्कशुद्धपणे विधानांची अनुसरण करतात ते ठरवा. तर विद्यार्थी मित्र आपल्याला एक इमॅजिन करायचं सांगितले आले, तर इमॅजिन करून म्हणजेच कल्पना करायची आपल्याला, तर त्यानुसार आपलं उत्तर लिहायचं आहे, खरं काहीही असो. तर विद्यार्थी मित्र पाहूया आपलं विधान काय सांगते. तर विधाने, सर्व द्राक्ष सफरचंद असतात आणि सर्व सफरचंद आंबे असतात. तर विद्यार्थी मित्र निष्कर्ष यावरून काय लिहित, तर
सर्व द्राक्ष आंबे असतात, त्यानंतर सर्व आंबे द्राक्ष असतात. तर ऑप्शनमध्ये आपल्याला काय आहे ते पाहूया. जर केवळ निष्कर्ष 1 निघत असल्यास तसं होईल. ऑप्शन बी, जर केवळ निष्कर्ष 2 निघत असल्यास तसं होईल. ऑप्शन सी, जर दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 निघत नसतील तर तसे होईल. आणि ऑप्शन डी, जर दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 निघत असतील म्हणजे असल्यास तसे होईल. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन बी, जर केवळ निष्कर्ष 2 निघत असल्यास तसे घडेल. तर आपण पाहूया निष्कर्ष 2 काय आहे, तो म्हणजे सर्व आंबे द्राक्ष असतील. तर कधी असतील, तर निष्कर्ष 2 ज्यावेळेस काय आहे खरा असेल तेव्हा. तर विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न. तर विद्यार्थी मित्र, आपल्या इथं काही गणितीय क्रिया दिलेल्या आहेत. तर ह्या गणितीय क्रियामध्ये आपल्याला काय करावे लागते, सर्व क्रिया अगोदर करून घ्याव्या लागतात. जसं की आपल्याला माहीत आहे, भागाकार असेल, गुणाकार असेल, बेरीज असेल आणि वजाबाकी, ह्या सर्व क्रिया करून येणारे जे उत्तर असतं विद्यार्थी मित्र आपलं, तर ते उत्तर आपल्याला सरळ रूप द्या, ज्याला आपण म्हणत असतो. तर तशा प्रकारचा हा काय आहे प्रश्न आहे. तर सरळ रूप द्या. विद्यार्थी मित्र, सर्व केल्यानंतर आपलं जे येणारं उत्तर आहे ते असणार आहे ऑप्शन बी, ते म्हणजेच 59, 60 आणि 59. तर त्या क्रिया आपण करून पाहाव्यात, त्याप्रमाणे ते उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, भारतभरातील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठामध्ये सरकारविरोधात निदर्शने वाढत आहेत. म्हणजे सरकारविरोधात आपले निदर्शने वाढत आहेत. महाविद्यालयाचे विद्यार्थी असतील, विद्यापीठाचे विद्यार्थी असतील. तर त्यामुळे काय होईल, कृतीचा कोश 1, सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठे ज्यांचे विद्यार्थी सरकारविरुद्ध विरोध करतात त्यांना अनुदान किंवा मदत थांबवा, असा त्याचा कृतीचा कोर्स आहे. 2, ते काही चुकीचे करत आहेत काय हे पाहण्यासाठी सरकारने आत्मनिरीक्षण केले पाहिजे. तर विद्यार्थी मित्रो, विद्यार्थ्यांमध्ये असणारा असंतोष आहे तो का आहे, कसा आहे किंवा कशामुळे आहे हे पाहणं, यासाठी सरकारने आत्मनिरीक्षण करणं गरजेचं आहे, असा आपल्याला कृतीचा कोर्स सांगतो. तर यापैकी कोणते विधाने आपले उत्तर ठरते ते पाहूया. ऑप्शन ए, फक्त 1 अनुसरून आहे, म्हणजे 1 योग्य आहे. ऑप्शन बी, फक्त 2 अनुसरण करते. सी, 1 तर 1 किंवा 2 अनुसरण करते. आणि डी, 1 तर 1 किंवा 2 दोन्हीपैकी काही अनुसरण करत नाही. तर विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे, सरकारने आत्मनिरीक्षण करून तो प्रश्न सुटू शकतो. महाविद्यालयाचं अनुदान थांबवणे किंवा मदत थांबवणे यावरून तो प्रश्न सुटणार नाही. म्हणजे फक्त 2 हे जे विधान आहे तेच फक्त अनुसरण करेल, म्हणजे त्याला काय करेल, फॉलो करेल. तर सरकारने आत्मनिरीक्षणाची गरज आहे असं त्याचं म्हणणं आहे. ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न. कॉम्प्युटर म्हणजे ऑप्शन ए, शिकवण्यासाठी वरदान आहे. बी, शिकवण्यासाठी शाप आहे. सी, शिकवण्यामधील क्रांती आहे. डी, शिकवणे नष्ट करते. तर विद्यार्थी मित्रो, ते शिकवणे नष्ट करत नाही, शिकवण्याला ते मदत करते, शिकवणीमधील ते क्रांती आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, शिकवण्यासाठी ते काय आहे, वरदान आहे. तर आपण सहजपणे कुठलीही संकल्पना मी आत्ता तुम्हाला जे सांगत आहे तेही कॉम्प्युटरचाच भाग, म्हणजे आपण जे संप्रेषण आपलं चालू आहे ते एक कॉम्प्युटरचाच भाग आहे. PPT तयार करणे, प्रेझेंटेशन तयार करणे हे आपण कॉम्प्युटरमध्ये करत असतो, हे आपणास माहीत आहे. तर त्याप्रमाणेच आपण काय करतो, हे आदान प्रदान करतो. म्हणजे कॉम्प्युटर हे शिकवण्यासाठी वरदान आहे, हा ॲक्युरेट काय आहे, पर्याय होय किंवा आपलं उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, अजून एक बाब आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर शिक्षक अभिव्यक्तीमध्ये सर्वात करेक्ट जो पर्याय असतो, सर्वात योग्य जो पर्याय असतो, ते आपले उत्तर आपल्याला निश्चित करावे लागते. त्यानंतर पुढे सूचना दिलेल्या 4पैकी वेगळी म्हणजेच असंबद्ध असणारी आकृती शोधून काढा. ऑप्शन ए, बी, सी आणि डी ह्या 4ही आकृत्या आपण ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रो. ऑप्शन ए मधली जी आकृती आहे, तर समोरासमोरचे जे त्रिकोण आहेत तर ते काय आहेत, डार्क आहेत, रंगवलेले आहेत. इथं पण बीमध्ये तेच आहे, डीमध्ये पण तेच आहे. परंतु सीमध्ये विद्यार्थी मित्रो लगतचे म्हणजे समोरासमोरचे त्रिकोण तिथं काय केलेले नाहीत. हा त्रिकोण तिथं रंगीत करणं गरजेचं होतं, डार्क करणं गरजेचं होतं, परंतु तो केलेला नाही. म्हणजे ऑप्शन सी हे आपलं काय उत्तर आहे. ऑप्शन सी, आकृती सी म्हणजेच सी हे आपलं उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपला हा 20वा प्रश्न इथं संपला. विद्यार्थी मित्रो, अजूनही आपण जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे. आणि आमचे सर्व व्हिडिओ सिरीज आपल्यासाठी आहे, ते आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, ते आपण पाहत राहावी. लवकरच भेटूया 15व्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.